नमस्कार. स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनल स्वस्वास्थ्य योगा वेलनेस. मी सारंगर देवडे, गव्हर्मेंट सर्टिफाईड योगा टीचर लेवल 3. पहिलंच माझा हा व्हिडिओ आहे. तर मी आपल्याला प्रत्येक व्यायामापूर्वी, योगासनापूर्वी जे वॉर्मअप, सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम करून आपले सांधे, आपले मसल्स, स्नायू यांना जागृती करून वॉर्मअप केलं जातं. त्याबद्दल हा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे. तर आपण मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत प्रत्येक अवयवासाठी हालचाली करून, व्यायाम करून वॉर्मअप करत आहोत. प्रथम करूया मानेपासून सुरुवात. नेक. प्रथम सर्व हालचाली आपल्याला या श्वसनाच्या गतीबरोबर करायच्या आहेत. श्वसन आणि शारीरिक हालचाल याचं सुसंगत ठेवायचं आहे. प्रथम मानेसाठी मनवटी कंठाला स्पर्श करायचे आहे. श्वास घेत वरती, शक्य तितकं मागे. श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. आपण व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून कंटेनमेंट कमी काउंट करणार आहोत. 5 ते 10. आता मान डावीकडं उजवीकडं. श्वास घेत डावीकडं, श्वास सोडत मध्ये. श्वास घेत उजवीकडं, श्वास सोडत मध्ये. 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर नेक रोटेशन. पुन्हा एकदा हनुवटी कंठाला स्पर्श करायचे. शक्य तितकं डावीकडून श्वास भरत, श्वास सोडत उजवीकडं. 2 3 4 आणि 5. पुन्हा उजवीकडून श्वास घेत, श्वास सोडून डावीकडं. 2 3 4 आणि 5. या होत्या मानेच्या सूक्ष्म हालचाली, सूक्ष्म व्यायाम. मानेच्या नंतर दुसरा पार्ट आपला येतो हात आणि आपले शोल्डर्स. तर यासाठी ज्या वेगवेगळ्या हाताच्या कांड्या पेऱ्यापासून प्रत्येक अवयव, प्रत्येक जॉईंट. प्रथम बोटाच्या हालचाली. बोटांच्या आकुंचन प्रसरण. 2 3 4 5 6 7 8 9 10. नंतर आदिमुद्रा लावत हाताच्या अंगठे बंद, अंगठा आत, बोटाची पकड. 2 3 4 5 6 7 8 9 10. पंजे खालीवर करायचे. 2 3 4 5. साईडला 1 2 3 4 5. नंतर आदिमुद्रा लावत मुठी बंद करायच्या. हात सरळ ठेवायचा आहे. आतून बाहेर रोटेशन करायचं आहे. 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. त्यानंतर आपले कोपर आणि आपले खांदे. यासाठी ज्या कवायती आपल्याला शाळेत शिकवल्या आहेत त्याप्रमाणे दोन्ही हात खांद्याचे रेषेत जुळून ठेवायची. बोटं खांद्यावर हात आणायचे. त्यावेळेस मुठी बंद करायचे. बाहेर बोटं उघडायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर आपले कोपर आणि कोपरासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकत्रित कोपर आणि खांदे. समोर हात जुळवायचे. बोटं खांद्यामध्ये हात खेचत मूठ बंद करायचे. श्वास पुढे. 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर शोल्डरसाठी पुन्हा दोन्ही हाताचा समोर कोपर चिटवायचे आहेत. श्वास भरत छाती पूर्ण फुलवायची आहे. शक्य तितके हात मागे. श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. शोल्डर्स रोटेट करायचे. सर्व बोटं जुळवायचे आहेत. खांद्यावर ठेवायचे. समोरून आणत कोपर स्पर्श करायचे. 2 3 4 5. उलट 2 3 4 5. आपला खांदा बॉल अँड सॉकेट उकळीचा सांधा आहे, त्यामुळे 360 अंशात
सर्व दिशेला आपण हालचाल करू शकतो. आता अप अँड डाऊन करायचे, समतल उभं राहायचे, हाताचे तळवे शरीराला चिपकलेले आहेत. श्वास भरत आपण हात अप करायचे, तळवा बाहेर दाखवायचा आहे, श्वास सोडत खाली. प्रथम प्रत्येक हातासाठी 5 काउंट्स, 2 3 4 5. यानंतर डावा हात 2 3 4 5. दोन्ही हात एकदम 1 2 3 4 5 6 7 8. आपण काउंट आपल्या क्षमतेने वाढू शकतो. त्यानंतर पुन्हा 360 अंशात रोटेशन, आधी मुद्रा करायची हाताची 1 2. आता समोरून हात खाली न्यायचे, खालून पूर्ण 360 अंशात वर फिरवत समोर 2 3 4 5 1 2. आता वरून हात न्यायचे मागे पूर्ण 360 अंश 2 3 4 5. इथं आपण 5 काउंट ते 10 काउंट याप्रमाणे काउंट करत आहोत. आपण प्रॅक्टिसमध्ये संख्या वाढवायची आहे. त्यानंतरचा पुढचा अवयव आपला येतो कंबर. कमरेसाठी हाफ रोटेशन, फुल रोटेशन, ट्विस्टिंग, साईड ट्विस्टिंग, अप अँड डाऊन. हाफ रोटेशन करायचे समोरून 2 3 4 5. बॅक रोटेशन हाफ 2 3 4 5. पूर्ण रोटेशन करा, डावीकडून उजवीकडं 2 3 4 5. उलट दिशेने 1 2 3 4 5. मागे पुढे रोटेशन करण्यासाठी 2 पायात आपल्या उंचीप्रमाणे शक्य तितकं अंतर. सपोर्ट करायचं आपल्या हाताने पाठीला सपोर्ट करताना 4 बोटं मागे, अंगठा पुढे आहे. श्वास भरायचा आहे आपण, श्वास सोडत पाय सरळ ठेवत शक्य तितकं गुडघे न वाकू देता खाली झुकायचं आहे. 1 श्वास भरत 1 2 2 3 3 4 4 5 5. त्यानंतर बेली फॅट डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची कमी करण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ट्विस्ट करायचे, स्वतःला समोर घ्यायचे, दोन्ही हात जुळून ठेवलेली बोटं, श्वास भरत पूर्ण शक्ती डावीकडं, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत उजवीकडं, श्वास सोडत मध्ये 2 3 4 5 6 7 8 9 10. हे होते आपले कमरेसाठी. यानंतरचा पुढचा अवयव आपला आहे आपले थाईज म्हणजे मांड्या. यासाठी स्क्वॅट पोझिशन करायची, चेअर पोज. चेअर पोज करताना एक लक्ष ठेवायचे, आपल्या टाचा आणि आपले गुडघे एका रेषेत, आपला बॅक साईडचा भाग मागे करायचा आहे, समोर दोन्ही हात, तळवे जमिनीकडं, श्वास भरायचा आहे, श्वास सोडत झुकायचे कमरेत मागे. 1 श्वास घेत वरती, 2 3 4 आणि 5. प्रतिकात्मक आहे, आपण याचे काउंट प्रत्यक्षात प्रॅक्टिस करताना जास्त करायचे. त्यानंतरचे दुसरा प्रकार टाचा जुळवायचा आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्याची रेषे, तळवे जमिनीकडं, बोटं जुळवायचे, श्वास घेत श्वास भरायचा आहे, श्वास सोडत टाचावर करायचे आहेत, गुडघ्याचं अंतर वाढवायचे, शक्य तितके खाली झुकायचं, श्वास भरत वर. 2 3 4 आणि 5. त्या पुढचा अवयव आपला आहे गुडघे. गुडघ्यासाठी फुटबॉल किक मारायची आहे. किक मारताना पाय मागे पृष्ठरस